सध्या राजकारणात नगर परिषद निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात आलेला आहे आणि आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना स्वतः उमेदवार किंवा त्यांचे नेते वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करत असतात। एकनाथ शिंदेंनी सुद्धा अशाच प्रकारची एक नवी युक्ती वापरली आहे। त्यांनी प्रचार करताना आपल्या उमेदवाराचा भैया गायकवाड पॅटर्नचा वापर केलेला आहे। आता तुम्ही म्हणाल भैया गायकवाड पॅटर्न काय आहे, तर भैया गायकवाड पॅटर्न काय आहे आणि त्याचा कसा उपयोग प्रचारादरम्यान केला गेलाय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। भैया गायकवाड रिटर्न। भैया गायकवाड बोलतो द किंग मेकर उपाध्यक्ष येवला। हे गायकवाड बोलतो द किंग मेकर उपाध्यक्ष येवला। राजकारणात शिंदेंचा नवा पॅटर्न। हॅलो 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 किंग मेकर ग्रुप अध्यक्ष भैया गायकवाड असं म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या रील स्टारची गेल्या काही दिवसात महाराष्ट्रभर जोरदार चर्चा सुरू होती। भैया गायकवाडचा हाच पॅटर्न यंदाच्या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत दिसून येतोय। मतं मागताना थेट खात्याच्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोन करतात। व्यासपीठावरनं माईक समोरच लाव रे उदयला फोन म्हणत एकनाथ शिंदे जागेवरच प्रश्नांचा निपटारा करून टाकतात आणि त्यांच्या याच स्टाईलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। शिंदेंचा हा भैया गायकवाड पॅटर्न यंदाच्या निवडणुकीत चर्चेचा विषय बनलाय। यवतमाळच्या पांढरकवडा येथे MIDC साठी शिंदेंनी थेट उदय सामंतांना फोन केला। त्यानंतर वाशिमच्या मालेगाव नगर पंचायतीच्या प्रचारासाठी गेलेल्या एकनाथ शिंदेंनी तिथूनही उदय सामंतांना फोन करून MIDCचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले। जळगावच्या पाचोऱ्यात आणि शिर्डीत देखील असाच उदय सामंतांना फोन करून MIDCचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन शिंदेंनी जनतेला दिलं। हॅलो उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय। लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे। तर शब्द देऊ मी त्यांना? हा मग बघा ना, तर आदेश लावलो, गडबड करायचं नाही। हा ठीक आहे ठीक आहे, ओके थँक्यू। अरे जे होणार आहे ते करणार, जे नाही होणार ते नाही बोलणार। दराडे साहेब म्हणाले इथे आपला रुपेश दराडे आणि एक 26 लोकांची टीम आहे। दराडे म्हणाले उद्योग मंत्र्यांना आम्ही सांगितलंय उद्योग आणा, पण आता तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला की लवकर उद्योग इथं आले पाहिजे, रोजगार तरुणांना मिळाला पाहिजे। MIDC ॲक्विजिशन झालंय, मग आता इकडे 12 वर्ष झाले, आता काही 14 वर्षाचा वाट बघताय वनवास संपवायला। लवकरात लवकर हे इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, लोकांच्या रोजगाराला हाताला काम मिळालं पाहिजे, तरच विकास होणार आहे। आणि म्हणून बघा, बघतो करतो वगैरे काम नाही, एक गाव दोन तुकडा, चलो हो जाएगा। इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे। काय करणार तुम्ही? साहेब 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो। आपल्या आदेशानुसार MIDC जाहीर केलेली आहे। आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं, ते आम्ही नक्की काढू। हॅलो, आता मी किशोर अप्पाची इथं पाचोऱ्याला आहे। त्यांनी मगाशी भाषणात सांगितलं 250 हेक्टर जमीन MIDCला दिली। MIDC 250 हेक्टरची 250 हेक्टरची MIDC केली आहे, पण एकही उद्योग नाही। आता इथं रोजगारांना तरुण आहेत, बेरोजगार आहेत, तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार? बरं, हे कमी होतं म्हणून की काय, आता भाजपने देखील नवा पॅटर्न सुरू केलाय। सांगलीच्या जतमध्ये प्रचारासाठी गोपीचंद पडळकरांनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि फोनवरूनच फडणवीसांनी नागरिकांशी संवाद साधला। हा साहेब, लोक आहेत 2-3 हजार लोक पुढे, आमची सभा सुरू होती, तुमचा फोन आलाय। चला, सर्वांना माझा नमस्कार। आपल्याला कल्पना आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अरळी
हे आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. डॉक्टर अरळेंनी आपल्या जतमध्ये गेले अनेक वर्ष रुग्णसेवा केली आहे आणि सर्वांशी अतिशय जवळचे संबंध असलेले, एक स्वच्छ प्रतिमा असलेले, शिकले सवरलेले असे डॉक्टर अरळेजी हे जर आपले आमदार गोपीचंदजी यांच्यासोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप चांगलं काम तिकडे होऊ शकेल. एकीकडे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकारणात भैया गायकवाड पॅटर्नचा वापर केला जातोय. दुसरीकडे विरोधकांचे बडे नेते मात्र प्रचारात कुठेही दिसत नाहीयेत. शिंदेंनी सुरू केलेल्या या पॅटर्नची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आता जनता त्यांच्या या स्टाईलला प्रतिसाद देणार का हे 3 डिसेंबरलाच समजेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.